श्री स्वामी समर्थ सर्वांना. कधीकधी तुम्हालाही असं वाटतं ना, मी सगळ्याशी चांगलं वागतोय, पण तरीही माझ्यासोबत वाईट का होतंय? यालाच तर प्रारब्ध म्हणतात. प्रारब्ध पूर्णपणे टाळता येत नाही असे अनेक आध्यात्मिक परंपरागत मांडले जाते, पण त्याची तीव्रता कमी करता येते. तळतळाट किंवा मनातील जळजळ कमी करण्यासाठी पुढील गोष्टी उपयोगी पडतात. ऐका. मनापासून प्रायश्चित करा. ज्या चुका झाल्या असतील त्या मान्य करा आणि पुन्हा न करण्याचा निश्चय करा. नित्य नामस्मरण करा. आपल्या श्रद्धेनुसार ईश्वराचे नाव घ्या. श्री स्वामी समर्थ म्हणा किंवा श्री गुरुदेव दत्त, राम, शिव, ओम नमः शिवाय, श्रीराम जय राम यांसारखा जप रोज थोडा का होईना करा. मन शांती होईल. सेवा आणि दान करा. नकळत एखाद्या गरजू लोकांना मदत, अन्नदान, पक्ष्यांना पाणी, वृद्धांची सेवा, निस्वार्थ सेवा कर्म हलके करते असेच मानले जाते. एखाद्याची क्षमा मागा किंवा क्षमा करा. ज्याच्यामुळे त्रास झाला त्याच्याविषयीचा राग धरून ठेवला तर तळतळाट वाढतो. शक्य असेल तर मनापासून माफ करा. रोज थोडं ध्यान आणि शांत बसा. 10-15 मिनिटे श्वासावर लक्ष ठेवा. मनातील अस्वस्थता हळूहळू कमी होते. सत्कर्म वाढवा. सत्य बोलणे, संयम, कुणाला दुखावू नये. वाईट सवय सोडा. नवीन चांगले कर्म जुने दुःख सहन करण्याची ताकद देते. आध्यात्मिक ग्रंथ वाचा. श्री गुरुचरित्र पारायण करा. श्री स्वामी चरित्र सारामृत रोज 3 अध्याय तरी वाचा. भगवद्गीतामध्ये कर्म, प्रारब्ध आणि शांत मन याबद्दल स्पष्ट मार्गदर्शन आहे, तेही वाचा. एखादा ज्ञानी गुरु, संत किंवा समुपदेशकाशी बोला. खूप काळ मनात जळजळ, अपराधीपणा किंवा भीती असेल तर बोलण्याने हलकं वाटते. महत्त्वाचं म्हणजे प्रारब्ध कमी करण्याचा सर्वात मोठा मार्ग म्हणजे स्वीकार, सत्कर्म आणि शांत मन. दुःख येईल पण त्याची दाह नक्कीच कमी होऊ शकते. श्री स्वामी समर्थ महाराज आपल्या पाठीशी आहेत. श्री स्वामी समर्थ.